नमस्कार, मी पूजा. वीटूबडी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आहे संडे, आज आहे रविवार. आज आम्ही चाललो आहे श्री क्षेत्र कालभैरवनाथ आगडगाव इथे चाललो आहे. हे नगरपासून जवळ 20 किलोमीटर दूर आहे. तर आपल्याला जायला तिथे अर्धा तास लागतो. आज तिथे महाआरती असते, दर रविवारी महाआरती असते. तर आम्ही आज त्या आरतीला चाललो आहे. तर चला आपण बघूया तिथे काय काय आहे, कसं कसं आहे. एकदम निसर्गरम्य वातावरण असतं तिथे. शिवा, आपण कुठे चाललोय? अच्छा, भैरवनाथाला चाललो. काय चाललंय ते? समोर समोर येते, अजून आमच्या सोबत नाही आलं ट्रॅक्टर आलं सोना. काय आहे? काय? रस्त्याने छान अशी हिरवळ, एकदम मस्त असे वातावरण, वळणाची रस्ते आणि समोर डोंगरावर उंच दिसणारी अशी विंडमिल म्हणजे पवनचक्की. हे सगळं पार करून आम्ही पोहोचलो आगडगावला. प्रथेप्रमाणे आरती चालू असताना वाजत गाजत घोडा मिरवत रिंगण घालत होता. हे पण या ठिकाणचे आकर्षण आहे. आम्ही आत्ताच मंदिरात प्रवेश केलाय. हे काका आपल्याला इथली माहिती सांगतील. या ठिकाणी श्री क्षेत्र कालभैरवनाथ देवस्थान, जे राक्षसांनी आगडवल, रतडमल आणि देवमल या तिन्ही राक्षसांनी एकाच रात्रीत भव्य असं पूर्ण दगडी मंदिर बांधलेलं आहे. आणि या मंदिरासमोर मुख्य लिंबाचं चमत्कारिक झाड, या झाडाला बहर येतो परंतु निंबोळी फळ येत नाही, हे चमत्कारिक. आणि बाजूला तलाव, त्या ठिकाणी भैरवनाथाने त्रिसूळ मारलेला आहे, त्याचं पाणी कधी आटत नाही. आणि या पश्चिम बाजूला गावरान गायींची गोशाळा आहे, भव्य दिवास अन्नछत्रालय आहे. आणि या मंदिर परिसराला शोभा येईल. चारही बाजूनी डोंगर आहे. अतिशय सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आगडगावच्या पवित्र भूमीला लाभलेलं आहे. आणि या ज्या मूर्ती आहेत या मेणापासून बनवल्या आहेत. ह्या स्वयंभू भैरवनाथ आणि आदिमायाशक्ती जोगेश्वरी माता त्यांची पत्नी, या दोन्ही मूर्ती सिंहासनावर स्वयंभू आहेत. त्या ठिकाणी भव्य असं दगडी बांधकाम आहे आणि त्यावर नागाचे, या कॉलमवर नागाचे चित्र आहेत. हे कोरीव काम अतिशय सुंदर प्राचीन काळातून केलेलं आहे. आणि समोर समाध्यांचं, ज्यांनी बालब्रह्मचारी ज्या समाध्या आहेत त्यांनी सेवा केलेली आहेत, त्यांच्या या ठिकाणी पादुका समोर आहेत. त्यांचं दर्शन होतं. आणि या पवित्र भूमीमध्ये दर रविवारी भव्य असा अन्नदानाचा उपक्रम चालतो. भंडारा आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त या ठिकाणी महाप्रसाद घेतात. त्यानंतर आम्ही दर्शन करून आलो प्रसादालयात सेवा करायला. प्रचंड मोठा असा हॉल आणि तिथेच किचन. त्या किचनमध्ये मोठ्या मोठ्या भांड्यांमध्ये एका बाजूला आमटी उकळत होती. रिटर्न येऊ द्या. चपाती मागं पाठवून लागण्याची बंगत नाही भाऊ. 30 ते 40 महिला सेवेकरी गरमागरम भाकरी करत होत्या. हे पाहून माझा मोह मला काही आवरला नाही आणि मी पण बसले भाकरी करायला. तुमच्या पाठीमागे महिला चला. हा दुसरा प्रश्न नाही.
पुरुष मंडळी हात उचला. वाढणारे सर्व थांबून घ्या. वाढणारे सर्व थांबून घ्या. महाराज शिरा थांबून घ्या. जमली की नाही? बरोबर आमची पलटी मारा. बरोबर आमची पलटी मारा. नो सुद्धा डायरेक्ट पाठवा. तो पुढे सरका तुम्ही. पुढे सरका. बरोबर सरका. मोहम्मद किशोर दोन्ही हात वर. तो झाला. तारा किशोर दोन्ही हात वर. तारा किशोर तूच चॉकलेटी कलर बोल बघा. धन्यवाद. सो दिगंबरा 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 आम्ही येथील वरिष्ठांसोबत संवाद साधला. त्यासाठी आमचा नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. थँक्यू.